दिवसाची सुरुवात यशूबरोबर. एक जंगलामध्ये एक शिकारी शिकार करण्यासाठी जातो आणि जंगलाच्या मध्यभागी आल्यानंतर तो एक लाकडाचा मोठा ओंडका घेतो आणि त्याला दोन्ही बाजूनी चांगलं वेलाने बांधून घेतो आणि वर झाडाला लटकवतो, म्हणजे एखाद्या झोक्यासारखं. आणि त्याचा विचार असा असतो की ज्यावेळेस कोणीतरी जनावरं वगैरे धावत येतील आणि त्या ओंडक्याला धडकतील, तर ओंडका जो आहे हा झोक्यासारखा लांब जाईल आणि परत ज्यावेळेस वेगाने येईल त्यावेळेस एखादा लहान प्राणी त्याच्यामध्ये त्या धडक लागून तो मरून जाईल आणि ती शिकार मला मिळेल. ह्या उद्देशाने तो तसा ओंडका बांधतो आणि त्या ठिकाणी निघून जातो. तो म्हणतो दुसऱ्या दिवशी येऊन मी बघू कोण मला प्राणी मिळेला सापडतो की नाही. आणि तो निघून गेल्यानंतर काही वेळाने एक मोठा अस्वल त्या ठिकाणी येतो आणि तो अस्वल खूप मोठा असतो, शक्तिमान असतो. आणि तो चालत येताना तो त्या ठिकाणी तो ओंडका जो आहे हा लटकलेला बघतो आणि त्या अस्वलाला स्वतःच्या शक्तीचा खूप अभिमान असतो आणि तो त्या ठिकाणी येऊन म्हणतो की मला हा मध्येच काही ओंडका करतोय, आणि तो त्याला एक जोरदार धडक देतो. परंतु तो ओंडका बांधलेला असल्यामुळे तो जरा असा लांब जातो उंच आणि परत वेगाने येऊन परत त्या अस्वलाला जोरात धडक बसते त्याची. आणि अस्वल मागे जातो आणि अस्वलाला आता थोडा राग येतो की असं कसं झालं, मी इतका शक्तिमान आणि माझ्यावर तो परत आला. त्यांनी परत जोरात अजून त्याला धडक मारतो. तो परत वर जातो आणि परत वेगाने येतो आणि अस्वलाच्या छातीत तो ओंडका लागतो आणि अस्वल धडपडतो आणि अस्वलाला आता खूपच राग येतो. त्याला आपल्या शक्तीचा इतका अभिमान असतो आणि तो काही करून शेवटी काय जातो, लांब वर जातो आणि जोरात धावत येऊन त्या ओंडक्याला अजून जोरात धडक मारतो. धडक मारल्यानंतर तो ओंडका जो आहे हा उंच जातो आणि ह्या अस्वलाला वाटतं अरे बापरे, मी ह्या ओंडक्याला उडवून लावलेला आहे. परंतु जेवढ्या वेगाने तो ओंडका वर गेलेला असतो त्याच्या दुप्पट वेगाने तो ओंडका परत येतो आणि बरोबर त्या अस्वलाच्या डोक्यावर आदळतो आणि तो अस्वल त्याच ठिकाणी मरून पडतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की जीवनामध्ये आमच्या बऱ्याच समस्या येतात, अडथळे येतात, प्रसंग येतात, वाईट वादविवाद होतात, युद्धाचे प्रसंग येतात. पण प्रत्येक वेळेस ह्या ठिकाणी आपण जिंकलंच पाहिजे असं नाही. काही युद्ध जे आहे हे सोडून दिलेले बरे असतात. आपल्या जीवनामध्ये जीवनातील हुशारीने ह्या सर्व संकटाचा सामना करायला शिका. आपल्या जीवनामध्ये हे प्रसंग येतात, आपण हे शिकलं पाहिजे की बऱ्याचदा जीवनामध्ये प्रसंग एका दगडासारखे असतात. दगडावर डोकं आपटल्याने डोकं फुटतं, दगड फुटत नाही. आपल्या जीवनामध्ये हुशारीने सामना करा, काही युद्ध टाळा आणि पुढे जा. ज्ञान म्हणजे काय आहे, देवाने जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान म्हणजे तुमचं युद्ध तुम्ही हुशारीने निवडा आणि प्रत्येक युद्ध जिंकण्यापेक्षा युद्ध सोडून देणं हे शहाणपणाचं असतं. ह्याला ज्ञान म्हणतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, तिमोथेला दुसरे पत्र याचा दुसरा अध्याय 23वे वचन. 2 Timothy chapter 2 and verse 23. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वाद विषयापासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.